टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अजित पवारांना बारामतीत धक्का। युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील। युगेंद्र पवार यांनी दिली शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट। आमदार राजन साहेबांच्या कुटुंबियांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। साहेबांच्या कुटुंबियांवर एसीबीने केला होता गुन्हा दाखल। झिशान सिद्दीकींची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी। केंद्रीय पक्षश्रेष्ठींची कारवाई। झिशान यांच्या जागी अखिलेश यादव यांची निवड। निवडणुका नजरेसमोर ठेवूनच काल मराठा आरक्षणावर निर्णय घेतला। मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच देणार सरकारला दणका। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मराठ्यांना 10% आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार। सध्या सरकारकडून फसवाफसवीचा खेळ सुरू। संजय राऊतांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। आरक्षणावर नाराज असलेल्या मराठा संघटनांची आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। पुढील रणनीती होणार निश्चित। मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक। बैठकीत जागा वाटपावर होणार चर्चा। राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबाबत इतिहासाची पुनरावृत्ती नक्कीच होईल। सोडून गेलेल्या लोकांची चिंता करणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। भाजपच्या व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता आणि त्यामुळेच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत याचा फारसं काही आश्चर्य वाटत नाही। शरद पवार यांनी सांगितलं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचं कारण। शेतकऱ्यांचं आजपासून चलो दिल्ली आंदोलन। पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी सरकारचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर करणार दिल्लीकडे कूच। कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी अस्वस्थ। शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात पवारांनी सरकारला घेरलं। सरकार शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याच्या तयारीत। देशातील शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं, संजय राऊतांचं वक्तव्य। 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम। केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांची माहिती। कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा। निर्यात बंदी करण्याचं कारणच नव्हतं। सरकार दर 15 दिवसाला निर्णय बदलतंय। शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावलं। शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयास अजित पवार गटाचं उच्च न्यायालयात आव्हान। आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीकरता नड्डा प्रचाराच्या मैदानात। पुणे, दिल्ली, सांगलीतून 1700 किलो ड्रग जप्त। 3 दिवसात तब्बल 3500 कोटींचा ड्रग जप्त। आणि अमीन सयानींचं 91व्या वर्षी निधन। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मायानगरी मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलं मंदिर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण। शरद पवार आणि महादेव जानकरांमध्ये फोनवरून म्हाडा लोकसभेबाबत चर्चा। म्हाडा आणि परभणी लोकसभेची जागा रासपला देण्याची पवारांकडे मागणी।
भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही. केंद्र सरकारनं आयात आणि निर्यात धोरणावर विचार करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. याचिकाकर्ते आनंदराव अडसूळ यांचे वकील अंतिम युक्तिवाद करणार. वंचितसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू. राज्यातील 39 जागांबद्दल निर्णय झालाय, तर लोकसभेकरता राज्याबाहेरही आम्ही उमेदवार देणार. शरद पवार यांची माहिती. कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही. संजय राऊतांमुळे शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरू. शरद पवार यांचं वक्तव्य. तपास यंत्रणांचा वापर करून भाजपकडून काही राज्यात फोडाफोडी केली जाते. शरद पवार यांची भाजपवर टीका. तर भाजपला 400 पारची खात्री नाही. पवारांचं वक्तव्य. अजित पवार गटातील नेते भाजपची भाषा बोलतायत. आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालंच नाही पाहिजे, हीच त्यांची भूमिका. रोहित पवार यांचा अजित पवारांवर हल्लाबोल. महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही. भाजप लोकसभा आणि विधानसभेकरता अजितदादा आणि शिंदे गटाला किती जागा देणार ही शंकाच. रोहित पवार यांचं वक्तव्य. विखे कुटुंब या पक्षातून त्या पक्षात का जात आहेत, तर विखे पाटील कुटुंब विचारांना पक्क नाही. रोहित पवारांचा सुजय विखेंवर हल्लाबोल. जयंत पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी दिली होती मुख्यमंत्री पदाची ऑफर, मात्र जयंत पाटलांनी साथ सोडणार नसल्याचं फडणवीसांना सांगितलं. राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटलांचं वक्तव्य. कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. धनंजय मुंडेंच्या हस्ते पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचं उद्घाटन. सांगलीत मराठा समाजाचं राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन. मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी करत मराठा समाजाचं आंदोलन. हिंमत असेल तर इम्तियाज जलील यांनी अमरावतीतून निवडणूक लढवावी. खासदार नवनीत राणा यांचे इम्तियाज जलीलांना आव्हान. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर आज अंतिम फैसला. तुपकरांचा जामीन रद्द करण्याकरता पोलिसांची न्यायालयात धाव. सांगली जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पाण्याच्या मागणीकरता दुष्काळग्रस्तांनी मेणबत्ती पेटवत दिला संघर्षाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता. 9 तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्यानं नागरिकांची पाण्याकरता वणवण. यवतमाळच्या डोंगरखडा गावाजवळ बिबट्याचा झाडावर ठिय्या. बिबट्याला पाहण्याकरता नागरिकांची गर्दी. प्रख्यात कायदेतज्ञ फली नरिमन यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.